आपण डिस्कस करणार आहोत कॉन्फिडन्स बद्दल. आणि विशेषतः असा कॉन्फिडन्स जो खरं तर असतो पण प्रत्यक्षात नसतो. म्हणजे काय? एखादी गोष्ट आपण करत आहोत, ती करताना आपल्याला माहित आहे की ती गोष्ट आपल्याला जमती किंवा येऊ शकते, पण तरी सुद्धा प्रत्यक्षात एक्झिक्यूट करताना कॉन्फिडन्स नाही. असं कसं होऊ शकतं? तर एक थोडक्यात आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करू शकतो, की अशी गोष्ट आठवू शकतो जी खरंच करण्यात आपण तरबेज आहोत आणि कॉन्फिडेंटली सहज करतो. जसं एक सिंपल गोष्ट पकडू शकतो की स्वयंपाक करणं. आपण जर अनेक वर्षांपासून स्वयंपाक करत असू आणि एखादा पदार्थ करत असू, तर आपण तो सहज करू. पण एखादा पदार्थ तसा नसेल, म्हणजे अनेकदा न केलेला असेल किंवा नवी काहीतरी पाककृती असेल किंवा मुळातच खूप वर्षांपासून करतो पण क्वचित कधीतरी करतो, तर ती गोष्ट करताना आपण डळमळतो. आता याच्या पाठीमागं काय काय कारणं असतात? तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर येतो जेव्हा कॉन्फिडन्स नसतो आणि कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असतो तिथं. तो फॅक्टर म्हणजे प्रॅक्टिस. त्याच्यामुळं आपण बघू शकतो की या गोष्टीमध्ये माझा कॉन्फिडन्स कमी पडत आहे. इथं मला कॉन्फिडन्स वाटत नाहीये. तर पहिला अर्थ आहे त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं. वारंवार प्रॅक्टिस करणं. एक महत्वाची गोष्ट आहे की ती गोष्ट, जी कुठली गोष्ट आपल्याला कॉन्फिडन्स वाटत नाही, ती आपण परत 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 करू, तेव्हा आपल्या आपल्या मनामध्ये आणि इवन नर्वस सिस्टममध्ये ठराविक पॅटर्न्स तयार होतात. आणि हे जे पॅटर्न्स आहेत, त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येतो. म्हणून एकच गोष्ट आपण अनेकदा केलेली असेल, तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला फॅक्टर आहे प्रॅक्टिस. आणि ती पण कन्सिस्टंट प्रॅक्टिस. म्हणजे असं नाही की एकदा केली मग काही दिवसांनी केली. नाही. ती जर आपण परत परत रिपीटेड केलं तर आपल्याला आपल्याला कॉन्फिडन्स येईल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे हे आयडेंटिफाय करणं की त्याच्या रिलेटेड कुठले कुठले ट्रॉमाज आपल्यामध्ये आहेत. ट्रॉमा म्हणजे काहीतरी घडलं होतं आणि त्याचा आपल्याला धक्का बसला होता किंवा भीती अजून मनात राहिलेली आहे. हे जे ट्रॉमाज आहेत, हे सगळे आयडेंटिफाय करणं आणि ते एलिमिनेट करणं हे आवश्यक आहे. तर हे एलिमिनेट कसं करू शकतो? एक सिंपल ऑप्शन आहे. जेव्हा मेडिटेशन ऑन ट्विन हार्ट्स आपण करू, तेव्हा आधी इंटेन्शन फॉर्म करायचं की या घटनेबद्दलचे माझ्या मनात असलेले डाऊट्स आणि याच्या रिलेटेड त्रासदायक आठवणी एलिमिनेट करायला मी तयार आहे. आणि जसं आपण मेडिटेशन टू हार्ट्स करू, जशी आपल्यातून एनर्जी वाहत असेल, तसं या रिलेटेड एनर्जीज बाहेर पडतील आपोआप. पण दुसरं ऑप्शन आहे हिलिंग करणं, सायकोथेरपी अप्लाय करणं, जेणेकरून पर्टिक्युलर स्पेसिफिक एनर्जीज आपण एलिमिनेट करू शकतो. आता तिसरा महत्वाचा पॉइंट येतो, तो म्हणजे दिवसातला किंवा आठवड्यातला ठराविक वेळ आपण अशा व्यक्तींना मदत करणं जे काहीतरी नवं शिकायचा प्रयत्न करत आहेत. हं? जर प्रॅक्टिस नसेल आपली स्वतःची आणि ही तिसरी गोष्ट करत असू, तर फार मोठा फरक बघायला मिळणार नाही. पण जर आपण प्रॅक्टिस पण करत आहोत आणि ही तिसरी गोष्ट इतरांना मदत करणं करत आहोत, तर आपल्याला प्रचंड वेगानं फरक बघायला मिळेल. आपल्याला हे लक्षात येईल की काहीच दिवसात आपल्यामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स तयार झालेला आहे. आणि असं का? याचं उत्तर मे बी तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. अ, आपण हे बेसिक प्राणिक हिलिंगमध्ये डिस्कस करतो की असं का. पण यानं खूप जास्त फरक पडतो, फास्ट फरक पडतो, मोठा फरक पडतो. म्हणजे थोडक्यात आपण कुठल्या कुठल्या तीन गोष्टी वापरू शकतो. एक, प्रॅक्टिस करणं. दुसरं, त्या रिलेटेड ट्रॉमाज आयडेंटिफाय करणं, ते एलिमिनेट करणं. तिसरं, ज्या व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या अशा व्यक्ती ज्या काहीतरी नवं शिकायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना मदत करणं. आणि या तिन्ही गोष्टींमध्ये जर आपण एनर्जी ऍस्पेक्ट वापरला, तर मुळातच ही सगळी प्रोसेस खूप फास्ट होती. म्हणजे काय? मुळात पहिला प्रश्न येऊ शकतो की हा, मला हे करायचंय, प्रॅक्टिस पण करायची आहे, पण माझी इच्छाच होत नाही. काय इच्छा होत नाही? कारण ठराविक ट्रॉमॅटिक एनर्जीज असतात किंवा ठराविक रेझिस्टन्स असतो. तो एनर्जेटिकली सहज क्लीन करता येतो वेगवेगळ्या चक्रातून. विशेषतः ती जी ऍक्शन घ्यायची आहे, फिजिकल ऍक्शन किंवा विचार करायचा आहे, त्या रिलेटेड ठराविक 2 ते 3 चक्रांमध्ये ठराविक एनर्जीज आणि एनर्जी पॅटर्न्स बनलेले असतात. ते सिम्पली आपण क्लीन केले की
आपल्याला ती गोष्ट करायला आतून अडथळा वाटत नाही. म्हणजे असं वाटत असतं ना, आपल्याला आतूनच काहीतरी रोखल्यासारखं आहे. कुणी रोखत नसतं, फक्त या एनर्जीज अडकलेल्या असतात. जसं आपण ती चक्र क्लीन करू, तसं त्या एनर्जीज निघून जातात आणि आपण सहज ती गोष्ट करू शकतो. म्हणून एनर्जी ॲस्पेक्ट प्रचंड महत्वाचा आहे. जेव्हा आपण आपली चक्रांना हात लावतो, त्यांची एनर्जी स्कॅन करतो, त्यांचा आकार स्कॅन करतो, तेव्हा आपल्याला कळतं की मला एखादी गोष्ट करण्यासाठी पुरेशी ऊर्जा का मिळत नाहीये किंवा मोटिवेशन का मिळत नाहीये. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चक्रामध्ये असतात आणि तिथं थोडंसं रिपेरीचा पाठ केला की ताबडतोब आपल्या लक्षात येतं की आपण त्या एका गोष्टीमागं व्यवस्थित मोटिवेटेड आहोत, इन्स्पायर्ड आहोत, आपण एनर्जेटिकली काम करत आहोत, कन्सिस्टंट आहोत. म्हणून एनर्जी ॲस्पेक्ट खूप मदत करतो. ठीक आहे. आता आपण मेडिटेशन स्टार्ट करू. मेडिटेशन स्टार्ट करताना मी परत एकदा गाईड करेन, पण आपल्याला इंटेन्शन ठेवायचं आहे की ज्या कुठल्या गोष्टीबद्दल आपल्या मनात कॉन्फिडन्स नाही, त्या रिलेटेड कुठले प्रसंग घडले होते ते आठवायचं. त्याच्यातून हे आठवायचं की त्यातले त्रासदायक प्रसंग कुठले होते. म्हणजे काहीतरी आपण करत असू आणि कोणीतरी आपली चेष्टा केली किंवा लोक हसले किंवा करता करता काहीतरी फेल्युअर आलं किंवा करताना खूपच जास्त कष्ट लागले किंवा काहीतरी गोष्टी बिघडतच गेल्या आणि मग परत करताना आता कॉन्फिडन्स वाटत नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, या आठवायच्या आणि इंटेन्शन ठेवायचं की या एनर्जीज आपल्यातून मेडिटेशन करताना बाहेर पडतील. ठीक आहे. या एनर्जीज ऍक्च्युली आपल्या ऑरामध्ये आणि चक्रांमध्ये, काही चक्रांमध्ये अडकलेल्या असतात. जेव्हा आपण मेडिटेशन करू, भरपूर एनर्जी येईल, तेव्हा त्या डिझॉल्व्ह होतात एनर्जीज आणि बाहेर पडतात. ठीक आहे. करूया सुरू.